आज पुणे महानगरपालिकेमध्ये जनरल बॉडी मीटिंग पार पडली आणि या मीटिंगमध्ये PMPLमध्ये झालेल्या ज्या बोगस या संदर्भात चर्चा होईल अशी मागणी विरोधी पक्षनेते विशेष निकम यांनी केलेली होती. या संदर्भातच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वतः निलेश निकम महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आहेत ते आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी काय त्यांनी मागणी केली. तर काय सांगाल तुम्ही आज सभागृहात मागणी केली? PMPL जे आहे त्याच्यामध्ये इलेक्शन्सपासून फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी अनागोंदी चालू आहे. त्याच्यामध्ये तर ते नोकर भरती केली गेली, त्याच्यामध्ये सिनियरिटी डावलली गेली. अनेक ज्युनियर लोकांना त्या ठिकाणी अचानक अपग्रेड करून त्यांना त्या ठिकाणी पदोन्नती देण्यात आली. ते मोठ्या प्रमाणात त्यांना पगारवाढ झाली त्या लोकांना. आणि हे सगळं करत असताना तिथल्या जी सेवाज्येष्ठता जी डावलण्यात आली त्यामुळे तिथल्या लोकांमध्ये नाराजी आणि स्पष्ट असं त्यांचं म्हणणं की ही भरती जी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन ही भरती केली आणि जे गुणी जण जे होते जे सिनियरिटीमध्ये बसले त्यांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं. ही बाब निषेधार्थच आहे. दुसरी गोष्ट असं की त्यांनी मधल्या काळामध्ये PMPL बसेस खरेदी केला. त्या बसेस खरेदी करत असताना जे पोर्टलवरती जी जाहिरात टाकली होती त्याच्यामध्ये अटी शर्ती ज्या होत्या त्याच्यामध्ये ज्या काही यंत्रणा आवश्यक होत्या त्याच्याप्रमाणे दर आले. त्याच्यामध्ये 2च व्हेंडर्स आले त्यामध्ये टाटा आणि लेलँड. टाटांना ते टेंडर कमी होतं असं समजतं, परंतु नंतर पुन्हा त्यातला एक टेक्निकल जो ITMSचा जो भाग आहे तो वगळण्यात आला आणि काहीतरी अलार्म सिस्टमचा काहीतरी आणि त्यांच्याकडनं वेगळे कोटेशन्स मागवण्यात आले. आणि अशा पद्धतीने असं म्हणतात की टाटांना त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय केलं आणि लेलँडला ते दिलं. मला माहिती आहे टाटा ही कंपनी अतिशय चांगली कंपनी आणि ते कधी कुठल्या देवाणघेवाणीला अंडरहँड डिलिंग्स ते करत नाहीत. परंतु त्यांना मग कसं बात करायचं तर असं तर हे सगळं काम असं अपेक्षित नाही आहे. प्रशासनातले जे अधिकारी इथं आपण आणलेले ते कार्यक्षम आणून ते IAS ऑफिसर्स असतात, ते प्रशासनामध्ये उच्च पदस्थ असतात, काम केलेलं असतं. असं अपेक्षित असतं की त्यांनी जास्तीत जास्त ते ज्या कंपनीमध्ये काम करतात ते ज्या व्यवस्थेसाठी त्यांना नेमलेले त्याचे पैसे त्यांनी वाचवले पाहिजे. असं नाही की अधिकचे पैसे त्या व्हेंडर्सला द्यायचं आणि संस्थेचं नुकसान करायचं. पण आमच्या माहितीप्रमाणे हे जे आत्ताचे व्यवस्थापक महाव्यवस्थापक आहेत किंवा CMD आहेत हे सगळ्या गोष्टी करत आहेत. भाड्याच्या बसेससुद्धा त्यांनी काही बसेस एक्स्ट्रा घेतल्या जे संचालक मंडळाचा ठराव पण झालेला नाही आहे. काही ठिकाणी त्यांनी 84 रुपये रेट असताना 91 रुपयांनी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बसेसचा भाडेवाढ करून दिली, एकतर्फी करून दिली या CMD महोदय आणि ते आत्ताचे जे अधिकारी होते. त्यामध्ये अनेक लोकांचं त्याच्यामध्ये एक कट कारस्थान चालू आहे आणि PMPLचे पैसे जे म्हणजे जनतेचेच पैसे थोडक्यात त्याची लुटालूट चालू आहे. सेवकांवरती अन्याय चालू आहे आणि याबाबत मी लक्ष वेधण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यावेळेस महापौरांनी आणि सभागृहात आश्वासन दिले की आपण PMPLच्या संदर्भात एक वेगळी मीटिंग घेऊ आणि त्यावरती चर्चा कधी साधारण ही मीटिंग अरेंज केली जाईल? आता ते आपल्याला महापौरांशीच या संदर्भात तुम्हाला संपर्क साधावा लागेल, आम्हाला विचारावं लागेल. हा प्रश्न तुम्ही ज्यावेळी सभागृहात उपस्थित केला त्यावेळेस गणेश बिडकर जे गटनेते आहेत ते तुमच्याजवळ आले तर काय म्हणाल ते तुम्हाला या संदर्भात? तेच म्हणाले की आपण एक वेगळी मीटिंग लावू, तुम्ही कशाला चर्चा करताय ह्या विषयावर. आपल्याला आता त्यांना तो विषय पुढच्या मार्चच्या कार्यपत्रिकेवरती घ्यायचा होता आणि ते म्हणले जेव्हा कार्यपत्रिकेवरती आपण चर्चा करू की आपण खास सभा लावू PMPLवर. पण माझा मुद्दा मला फक्त मांडायचा होता की बा तुम्ही लक्ष घाला. आयुक्तांचं मी लक्ष वेधू इच्छित होतो की या गोष्टी सगळ्या चाललेल्या आहेत आणि त्या गंभीर आहेत.